ठरलं तर मग प्रेक्षकांनो 1 मेचा भन्नाट एपिसोड रिलीज झालेला आहे आणि 1 मेच्या एपिसोडमध्ये आपल्याला इतका महाभयंकर आता इकडे प्रियाच्या कारस्थानांचा दुसराच उलगडा दिसणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रिया या ट्रॅपमध्ये आता अशी काही अडकलेली आहे की तिला बाहेर पडायला मार्ग नाहीये। प्रेक्षकांनो प्रिया आता अजूनपर्यंत कन्व्हिन्स करण्याचा अश्विनला प्रयत्न करते। अश्विन, हे असे खोटे व्हिडिओ सहज करता येतात, तू माझ्यावरती विश्वास ठेव ना, मी खरं सांगते तुला। अरे या सगळ्यामध्ये माझा खरंच काही दोष नाहीये, मला हे अडकवतायत। यावरती मग आता नुपूर आणि इकडे आता दोघी जणी बोलायला लागतात, हे बघ प्रिया, बस कर, आतापर्यंत खूप खोटी नाटकं केलीस, तुला काय वाटतंय आम्ही आता बिना पुराव्याचं सगळं बोलतोय का? असं म्हणत मग आता सायली एक व्हिडिओ सगळ्यांच्या समोर आणते आणि त्या व्हिडिओमध्ये आता इकडे प्रिया बोलत असते की हे बघ, मी आता अस्मिता प्रेग्नंट असताना काय काय नाटकं केली होती ही तर तुला माहितीच नाहीयेत। मी काय केलं होतं की अस्मिता प्रेग्नंट असताना ती ज्या वेळेला यायला निघाली तिच्या आता इकडे तेल सांडवून ठेवलं होतं आणि तेल सांडवल्यावरती त्या आता तेलावरून ती पडली असती ना, मग सगळा ब्लेम त्या सायलीवरती गेला असता। मी मुद्दामच आता हे सगळं केलं होतं जेणेकरून सायलीला सगळ्यांनी बदनाम करावं, असं म्हटल्यावर ती अस्मिताला इतका धक्का बसतो आणि त्यानंतर मग आता अस्मिता म्हणते, मला त्यावेळेला सुद्धा तन्वी वाटलं होतं की तूच हे सगळं केलं असशील आणि मी तुला विचारलं पण होतं, त्यावेळेला तू मला म्हटलीस की या सगळ्यामध्ये मी आता हे फक्त सायलीला पाडण्यासाठी केलं। अस्मिता, तू चुकून पडलीस, पण तुझ्यावरती मला विश्वास नव्हता, इतकी नीच आहेस ना तू, आणि या वेळेला तुला मी सोडणार नाहीये। यावरती आता मात्र इकडे सांगायला लागतो अश्विन, अगं काय म्हणजे ना, 100 कपटी माणसं मेली असतील ना तेव्हा तू जन्माला आली असशील तन्वी। मला तर खरंच लाज वाटते की इतके दिवस सगळेजण मला सांगण्याचा प्रयत्न करत होते आणि मी मात्र या सगळ्यामध्ये आता इकडे कुणावरती विश्वास न ठेवता तुझ्यासारख्या मूर्ख मुलीवरती विश्वास ठेवला, हीच माझी सगळ्यात मोठी चूक झाली। असं म्हणत आता इकडे अश्विनला स्वतःची लाज वाटते की आपण आता प्रियावरती इतका मोठा विश्वास ठेवला आणि त्याला स्वतःलाच आता मात्र वाईट वाटायला लागलेला आहे। त्याच्या डोळ्यात अश्रू आलेत, खरंच मी आता इतक्या नीच पातळीच्या बाईवरती प्रेम केलं, याचा मला खरंच खरंच खूप पश्चाताप होतोय। असं म्हणत अश्विन मात्र आता या सगळ्यामध्ये खूपच अस्वस्थ झालेला आहे। बरं, आता हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत अर्जुन सांगतोय, नीच बाई। यावरती प्रिया सांगते, मला माफ करा। यावरती कल्पना म्हणते, तुला तुला माफी नाहीये। अस्मिता सांगते, तुला शिक्षा मिळणार म्हणजे मिळणार। असं म्हणत अस्मिता सांगायला लागते, विमल तेल आण, आणि त्यावरती मग आता प्रिया सांगायला लागते, तेल? तेल कशाला? नाही नाही, तेल नको, मला तेलाचं काय करायचंय? यावरती अस्मिता पायऱ्यांवरती आता इकडे खाली लादीवरती तेल सांडते आणि तेल सांडल्यावरती मग आता लगेचच अस्मिता सांगायला लागते, चाल चाल याच्यावरून। असं म्हटल्यावरती प्रिया आता त्याच्यावरून चालायला लागते। आज प्रियाची खरंच सगळ्यांनी अशी काही दाणादाण उडवलेली आहे की प्रियाला आता मात्र काहीच कळत नाहीये। प्रियाचा पाय घसरलाय, प्रिया आता खाली पडलेली आहे आणि त्याच वेळेला सगळेजण प्रियावरती खदाखदा हसायला लागलेत आणि त्यावरती मग आता इकडे अस्मिता सांगायला लागते, अगं खरं सांगायचं तर आता तू तू तर प्रेग्नेंट पण नाहीयेस आणि आता तरी सुद्धा पडल्यावरती तुला काय वाटतंय हे आता तुला समजायलाच पाहिजे। पण मी प्रेग्नेंट होते, तू माझ्यासोबत असं कसं काय वागू शकलीस ग? असं म्हणत तिने आता असा काही तिला दणका दिलाय की आता या सगळ्यामध्ये तिला कळतच नाहीये की आपल्यासोबत काय घडतंय आणि प्रिया या सगळ्यामध्ये चांगलीच गडबडलेली आहे आणि तिला नुपूर सांगायला लागते, मुळातच मुळातच तुझ्या आता या कर्मांची शिक्षा ही तुला मिळणारच। तू आत्तापर्यंत या लोकांना वेड्यासारखं बनवलंस आणि तुला तुला या सगळ्या हे सगळेजण माफ करतील, पण प्रिया, नियती तुला कधीच माफ करू शकणार नाहीये। प्रताप पण प्रेक्षकांनो खूपच चिडलेला आहे आणि चिडलेला प्रताप मात्र या सगळ्यामध्ये तिला सांगतोय, बाद झालं तन्वी, आत्तापर्यंत तुझी आता सगळी नाटकं आम्ही सहन केली, पण यापुढे यापुढे नाही। आणि त्यावरती कल्पना सांगायला लागते, आता तर या मुलीला मी सोडणारच नाहीये। अश्विन सांगायला लागतो, ही आता माझ्या डोळ्यासमोर मला नकोय, अजिबात माझ्या डोळ्यासमोर नकोय। असं म्हणत लगेचच मग आता कल्पना निर्णय घेते, तिला हाताला धरते आणि कल्पना तिला आता ओढायला लागते, मला बाहेर काढू नका। 4 लोकांनी जर का आता मला बघितलं बाहेर काढलेलं तर आता आपल्याच घराची अब्रू जाईल। असं म्हणत प्रियाला आता आपल्या घराची अब्रू आठवलेली आहे। बरं, हे सगळं होत असताना तोपर्यंत
चिडलेली कल्पना मात्र आता तिचा हात धरते आणि हात धरून तिला आता फरफटत बाहेर घेऊन चाललेली आहे आणि त्यानंतर तिला स्टोर रूम मध्ये आणते. त्यावरती प्रताप आता कल्पनाला म्हणायला लागतोय, अगं काय करतेस तू कल्पना? काहीच्या नादी लागलेली आहेस आणि का हिला इकडे आणलेस? यावरती कल्पना म्हणते, हीच हिची शिक्षा आहे, आजपासून ही या स्टोर रूम मध्येच राहणार आहे. असं मात्र आता इकडे ती म्हणायला लागते आणि त्यावरती प्रिया म्हणते, आई आई असं काय करतेस? अगं खरं सांगू तर आता या सगळ्यामध्ये मी इथे कशी काय राहीन? यावरती मग आता प्रताप म्हणायला लागतो, नशीब समज तुझ्या सासूला तुझी आता थोडी तरी दया आलेली आहे आणि म्हणून म्हणून आता तिने तिने तुला इथे आणून ठेवलंय. जर का या सगळ्यामध्ये आता तुझ्या सासूने दुसरं डोक्यात घेतलं असतं ना, तर तुझी रवानगी बाहेर केली असती आणि ही गोष्ट तुला आता समजत नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता सगळेजण प्रियाला त्या स्टोर रूम मध्ये राहण्याची शिक्षा देतात. प्रिया गयावया करत आहे की मी इथे कशी राहणार, मला इथून बाहेर काढा. पण कुणीही प्रियाला तिकडून बाहेर काढायला तयार नाहीये. सगळेजण बाहेर येतात आणि आता प्रियाला तिकडेच अडकवून ठेवतात. आता त्यानंतर बाहेर आल्यावरती इकडे आता नुपूर आणि गिरिजा या आता सांगायला लागतात की आम्ही निघतो. यावरती सायली म्हणते, खरंच तुम्ही आमचं इतकं मोठं माझं काम केलं ना, आणि तुम्ही जर का रेकॉर्डिंग करून ठेवलं नसतं ना, तर मात्र या सगळ्यामध्ये खूपच मोठा गोंधळ झाला असता. असं म्हटल्यावरती मग आता इकडे त्या सांगतात, नाही ग, खरं तर या प्रियाला शिक्षा देण्यासाठी आम्हाला जर का कितीतरी काही करायला लागलं तरी सुद्धा आम्ही करू आणि तिच्याबद्दल काय अपडेट्स असतील ना, त्या आम्हाला कळव. प्रिया इकडे आरडाओरडा करते आणि आरडाओरडा करून आता प्रिया इकडे सांगते, मला बाहेर काढा, मला बाहेर काढा. यावरती सायली म्हणते, ही तर खरी सुरुवात आहे प्रिया, यापुढे बघ आता काय होतंय ते. तुला तर आम्ही बाहेर तर काढणार नाही आहोत, पण तुला अशी शिक्षा मिळणार ना, की ज्याची कधी तू कल्पना पण करू शकली नाहीयेस. इकडे तोपर्यंत प्रिया आता आपल्या रूम मध्ये बसले, म्हणजे स्टोर रूम मध्ये, आणि ती विचार करते, अरे देवा, म्हणजे हे सगळं काय झालं? यांनी तर खूपच मनावरती घेतलेलं आहे. मला खरंच काही कळायला मार्ग नाहीये की हे सगळं काय चाललंय. आणि असं म्हटल्यावर ती प्रिया आता विचार करते, काय करू? इथे आता राहण्यापेक्षा कुणाची मदत मागू? आणि तिला आता आठवतं, आपण आता प्रतिमाची मदत घेऊ शकतो. ही अर्ध्या डोक्याची अर्ध्या मेंदूची बाई, तीच आपल्याला मदत करेल काही झालं तरी सुद्धा. ती मला तिची आता मुलगीच मानते ना. ठीक आहे, तिलाच आत्ताच्या आत्ता कॉल करते, जेणेकरून जेणेकरून या सगळ्यामध्ये मला आता बरोबर तिने तिचा फायदा घेता येईल. मग ती फोन करते, हॅलो आई, कशी आहेस? प्रतिमाचा फोन स्पीकरवरती आहे. हे सगळं सगळं ऐकत आहे ते म्हणजे आता इकडे सुमन सुद्धा. आणि त्यावरती मग आता लगेचच ती सांगते, प्रतिमा, हो मी ठीक आहे. ती सांगते, अगं आई, मला इतकं घाणेरडं स्वप्न पडलं होतं ना, काय सांगू तुला मी. मला आता खूप घाणेरडं स्वप्न पडलं होतं. यावरती ती म्हणते, कसलं स्वप्न? काय स्वप्न पडलं होतं तुला? यावरती प्रिया सांगायला लागते, आई, तू मला कधीच सोडून जाणार नाहीयेस ना? यावरती ती सांगते, मी का तुला सोडून जाईल? काय झालंय? आणि त्यावरती ती सांगायला लागते, आई आई, मला काल रात्री स्वप्न पडलं की तू मला सोडून चाललेली आहेस. तू मला कधी सोडून जाऊ नकोस. मी 2 दिवस तुझ्या घरी राहायला येऊ का? यावरती मग आता प्रतिमा सांगायला लागते, अगं, हे सध्या घरी आहेत आणि मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण ना तू घरी आलीस तर यांना आवडणार नाहीये आणि यांना आता हे पटणार सुद्धा नाहीये. आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये तू आता इकडे आलीस ना, तर उगाचच गडबड होईल. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगते की हे बघ, थोड्या दिवसांनी तुझे बाबा गावाला जाणार आहेत आणि त्यानंतर मग आता मी तुला इकडे बोलवून घेईन, चालेल ना? प्रिया सांगते, ठीक आहे आई. आणि प्रिया सांगते, आई, तू लवकरात लवकर मला बोलवून घे आणि मी कशीही वागत असले ना, तरी मला तुमची काळजी आहे ग. बाकी मला असं प्रेमाने गोड 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 वागता येत नाही, त्याचं मी काय करू? यावरती प्रतिमा म्हणते, ठीक आहे, मी तुला कळवते. फोन ठेवल्यावर ती सुमन म्हणते, वहिनी, अहो, ती जर का तिचा आता हट्ट सोडून नॉर्मल वागत आहे, तर तुम्ही सुद्धा 2 पाऊल पुढे टाका. आणि यावरती मग आता प्रतिमा सांगायला लागते, नाही, आधी मी सायली अर्जुन सोबत बोलेन आणि त्याच नंतर काय करायचं हे मी आता ठरवेन. मी सध्या तरी ठरवू शकत नाहीये. आणि मग ती सायली अर्जुनला फोन करायला निघते. इकडे तोपर्यंत सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेत आणि अश्विनला प्रताप म्हणतोय, हे बघ अश्विन, तुझ्या बाबतीत जे काही झालं ना, ते सगळं खूप चुकीचं आहे. पण आत्ता डोक्यातून हा विचार काढून टाक आणि इतकं काही मनाला लावून घेऊ नकोस. यावरती अश्विन म्हणतो, नाही, माझ्या ना आयुष्यामध्ये मुळातच प्रेमच नाहीये. म्हणजे आता माझं आयुष्य हे असंच आहे. आणि त्यावरती मग आता त्याला अस्मिता म्हणते, हे बघ, यासाठी तू आता स्वतःला दोष देणं पहिलं बंद कर. कसं आहे ना, काही लोकांनी आपल्याला फसवलं म्हणून
म्हणून आता आपण काय या सगळ्यामध्ये आता आपल्याला दोष द्यायचा. आपण त्यांच्यावरती नितांत प्रेम केलं, पण त्यांनीच आपल्याला धोका दिला. हा आपला दोष नाहीये. अजिबात तसा विचार तू करू नको. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतं. अर्जुन आणि सायली येतात. अर्जुन सायली आल्यावरती इकडे सायलीला प्रतिमाचा फोन आलेला आहे. प्रतिमाचा फोन आल्यावरती मग आता सायली इकडे सांगायला लागते, हॅलो प्रतिमा आत्या. प्रतिमा म्हणते, तुम्ही दोघं जण मला भेटायला येऊ शकता का? आणि यावरती मग आता इकडे कल्पना फोन घेते आणि प्रतिमा, अगं खरं सांगू का, तर आता या दोघांना मला आता घेऊन एक पूजा करायची आहे. त्यामुळे आत्ता तरी हे दोघं नाही येऊ शकणार. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच सांगायला लागते, प्रतिमा ठीक आहे, चालेल, तुमची पूजा वगैरे उरका, मग त्या दोघांना पाठवा. पण तोपर्यंत सायली आता सांगायला लागते, अर्जुन सर, मला असं वाटतंय प्रतिमा आत्याला आपल्यासोबत काहीतरी सांगायचं आहे. याचा अर्थ त्यांना काहीतरी बोलायचं आहे. मग अर्जुन सांगायला लागतो, मी एक काम करू का? माझं एक महत्वाचं काम आहे. तुम्ही तुमची पूजा तिकडे सुरू करा आणि पूजा तिकडे सुरू केल्यावरती मी थोड्याच वेळात तिकडे पोहोचतो. असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रताप सांगायला लागतो, अगं पण कल्पना, अर्जुन आणि सायलीच्या हाताने पूजा करायची आहे ना? आणि त्यावरती कल्पना सांगायला लागते, नाही, तसं काही नाहीये. म्हणजे अर्जुन आणि सायली यांच्या हाताने पूजा करायची असं नाही. म्हणजे आपणच पूजा करायची, पण हे दोघं जण तिकडे हवे आहेत. ठीक आहे अर्जुन, तू ये थोड्या उशिरा. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे अर्जुन प्रतिमात्याकडे जायला निघतो. प्रतिमा आणि अर्जुन आता मिळून इकडे प्रियाचा चांगलाच पर्दाफाश करणार असतात. बरं, हे सगळं होत असताना मग आता इकडे अश्विन सांगायला लागतो, मम्मा, हे काय मध्येच पूजेचं काढलंस तुझ्या डोक्यामध्ये? यावरती ती सांगते, अरे काही नाही अर्जुन, सायलीवरती हल्ला पण झाला होता, तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं आणि एक 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 घरामध्ये जे काही प्रकार चाललेत ना, त्यामुळे मला आता असं वाटतच होतं की आपण पूजा करून घेऊया. यावरती मग आता अस्मिता म्हणते, तितक्यात विमल आलेली आहे. विमल काही सामान घेऊन आले. अस्मिता म्हणते, काय आहे हे? आणि यावरती मग आता कल्पना सांगायला लागते, अगं काही नाही, हे आता तिच्यासाठी स्टोव वगैरे हे सगळं आहे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते, ती म्हणजे अस्मिता चिडते, कशाला तिची काळजी घ्यायची, कडमडत जाऊ दे तिला, ती गेली मेली तरी आपल्याला काय फरक पडतोय? असं म्हटल्यावरती मग आता कल्पना म्हणते, मला जे काही अर्जुन सालीने सांगितलंय ते मी केलंय, पण तिला तिला आता आपल्याला जेवायला तर द्यायलाच पाहिजे ना. असं म्हटल्यावर ते इकडे आता तोपर्यंत दाखवलं जातं, नागराज आता महिपतला सांगतोय, काय महिपत शेठ, अहो तुमची शेळी कशी झाली? मघाशी त्या माणसाने तुम्हाला इतकं सगळं काही बोलला आणि तुम्ही मात्र आता काहीच म्हणजे सगळं ऐकून घेतलं. नाही नाही, हे काय बरोबर नाहीये. यावरती महिपत म्हणतो, बाद झालं. आता कसं आहे ना, एका दिवशी गुन्हेगाराला चांगल्या वागणुकीमुळे सोडण्यात आलं. काय माहिती दुसरा मी सुद्धा असू शकतो आणि त्याचमुळे आता मी ठरवलंय की हे सगळे धंदे सोडून द्यायचे. यावरती नागराज आता सांगायला लागतो, काय बोलताय तुम्ही? अहो महिपत शेठ, असं बोलून तुम्ही आता स्वतःलाच हे करताय. तुम्हाला समजतंय का? यावरती महिपत म्हणतो, नाही, हे सगळं म्हणजे इतके वर्ष मी आता हेच सगळे धंदे केले, पण हे सगळे धंदे करून मला काय मिळालं? सांगा ना, मला काय मिळालं? मला या सगळ्यामध्ये फक्त आता एकच गोष्ट पाहिजे आणि ते म्हणजे निवांतपणा. आता मला ह्या सगळ्या गोष्टीचा खूप कंटाळा आलेला आहे. माझ्या लेकीला माझ्यापासून दूर राहावं लागतंय आणि या माझ्या लेकीला माझ्यापासून दूर ठेवण्यासाठी मीच कुठेतरी कारणीभूत आहे असं मला वाटतंय. आणि म्हणूनच मी आता विचार करतोय की काहीही झालं ना, तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मात्र आपण जरा निवांत राहायचं. हे सगळे काळे धंदे आत्तापर्यंत जे काही आपण केले ते सोडून द्यायचे. असं म्हटल्यावर ती नागराज विचार करतोय, अरे देवा, म्हणजे हा महिपत जर का खरंच सुधारला तर आपलं तर काही खरं नाहीच आहे. आपल्याला इथून सुटण्याचा मार्गच आता मोकळा होणार नाहीये. असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे सगळेच जण गडबडले. म्हणजे महिपतच्या वागण्यामुळे नागराज गडबडलाय आणि तो महिपतला चांगल्या मार्गावरती कसं पोहोचवायचं, हे म्हणजे कसं पोहोचू द्यायचं नाही असा विचार करतोय. प्रिया इकडे गडबडले, काय करू काय करू? तितक्यात विमल सामान घेऊन आले. प्रिया म्हणते, काय ग, खायला आणलंस का? आईलाच माझी चिंता आहे. यावरती विमल म्हणते, नाही,
त्याच्यात एक स्टोव आहे, थोडंफार सामान आहे, जेवण बनवा आणि खा. एवढूशी तांदूळ, एवढीशी डाळ आणि हे सगळं बघून आता प्रिया चांगलीच चिडले. याच्यात काय जेवण करणार आहे मी? ह्या कल्पीला तर आता अक्कलच नाहीये. प्रिया कांदा कापतीये, वरण आणि भात लावतीये. इकडे तोपर्यंत अर्जुन सायली हे सगळं पाहतायत आणि सायली सांगायला लागते, अजूनही जे कारनामे आता इकडे सगळ्यांच्या समोर आणणं बाकी आहे. काहीही झालं तरी प्रियाला या वेळेला सुटका मिळणार नाही म्हणजे नाही. प्रियाला या वेळेला धंदे आता तिच्या हे शिकवायचं, अद्दल घडवायची म्हणजे घडवायचीच. आणि तोचपर्यंत इकडे आता प्रतिमा सायलीला भेटायला आलेली आहे. सायलीला भेटायला आल्यावरती सायलीने आता मात्र इकडे जानकी आणि आता सखीला कॉल केलाय. त्यांना कॉल करून ती सांगते, खरं तर प्रिया ही प्रतिमा त्यांची मुलगी आहे की नाही ही त्यांना शंका आहे. म्हणूनच आता मी तुम्हाला एक काम सोपवते. जानकी सांगते, तू चिंता करू नकोस. तू जे काही काम सांगशील ते काम आम्ही करणार म्हणजे करणार. आणि पुढील भागामध्ये आता इकडे प्रतिमा आतमध्ये आहे आणि आग लागले असं ज्या वेळेला सखी आणि जानकी सांगायला लागतात, त्याच वेळेला प्रिया आता आतमध्ये जायला घाबरते. प्रिया या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे आत जात नाही आणि प्रियाचा पडदा फाश झालेला आहे.